राज्य सरकारवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा दबाव आता वाढत चाललाय आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं। राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्यामध्येच कांदा असेल आणि कपाशीला सुद्धा भाव मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचा आवाज बुलंद केलाय। तर कर्जमाफीसाठी सरकारला किती कोटी मोजावे लागणार आहेत पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। अतिवृष्टीनं मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। काय करावं, न्याय द्या का आम्हाला, न्याय द्यावं। अजूनही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कसंबसं सोयाबीन, कपाशी आणि कांदा पिकला, त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्यानं त्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे। त्यामुळे बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलेत। मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटीलही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले। परिणामी राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण कधी करणार असा प्रश्न निर्माण झालाय। जे आमचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे, त्याची नुकसान भरपाई सरकार दिवाळीमध्ये देणार होतं, पण दिवाळी आमची शेतकऱ्यांची काळी दिवाळी झाली। अजूनही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही। मुलाबाळांची आबळ होत आहे, मुख्य जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळं संपूर्ण कर्जमाफी करणं हे शासनाचं पहिलं कर्तव्य आहे आणि ती झालीच पाहिजे। राज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना लाडकी बहीण योजनेचा अडसर असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे, सरकारला किती खर्च येणार आहे याची विस्तृत माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। राज्यातल्या शेतकऱ्यांवर 35,300 कोटी रुपयांचं कर्ज आहे, म्हणजे कर्जमाफीसाठी सरकारला 35,300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। तर सरकारनं 2024-25 या वर्षात लाडकी बहीण योजनेवर 33,433 कोटी रुपये खर्च केले, तर लाडकी बहीण योजनेला 2025-26 वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याचा अर्थ लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफीसाठी जवळपास सारखाच निधी लागतोय। तर शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती आधीच नेमली आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, तर 6 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 21 डिसेंबर 2019 रोजी कर्जमाफीची घोषणा केली। मग या सरकारनं शेतकऱ्यांना 25,000 कोटींची कर्जमाफी दिली। तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली। मग या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवारच महायुती सरकारमध्येही अर्थमंत्री आहेत। आता आर्थिकदृष्ट्या चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीचा निर्णय कधी घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।